नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की मी माहेरी आली आहे। तर आमच्या इथं माहेरी जो हनुमान जयंतीचा कार्यक्रम असतो तो खूप एकदम छानच असतो। म्हणजे तर आज आमच्या इथे काकड आरती आहे। आज दुसरा दिवस आहे। तर काकड आरतीचा कार्यक्रम चालू आहे। आता मला जास्त उशीर झाला आहे, तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे काकड आरतीचा कार्यक्रम कसा होतो। बहुतेक तर कार्यक्रम आमचा संपायला आलेला आहे। तर चला भेटूया। तर मंडळी, आमची काकड आरती आहे ती जी आता संपलेली आहे। तर आता बघूया आता काय कार्यक्रमाची पालखी फिरायची बाकी आहे ते तुम्हाला आता दाखवणार। आणि चला मी तुम्हाला दाखवते माझ्या। तर मंडळी, आता आमच्या घरी पालखी आलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। बघा आमच्या घरची पालखी, आमच्या गावची पालखी निघते ती पहिली आमच्या घरी येते। तर चला बघूया। नवीन घरी पहिली येते, नंतर जुन्या घरी येते। तू घेत उभी तर राहा।
तर मंडळी ऋतुजानी नऊवारी आणली होती आणि ऋतुजानी नऊवारी आता नाही घातली, कारण की आमच्या इथे रात्रभर डान्स चालू होते. ऋतुजा 5, 5:30, 6ला झोपली, ऋतुजानी ऋतुजाची दिदी. तर मग आता उठल्यात 10:30 वाजता. तर उठून आता त्यांना नऊवारी घालायला खूप कंटाळा आला आहे. आणि आम्ही तर सकाळी नऊवारी घालून हरिपाठाला गेलो होतो, हरिपाठ आणि काकड आरतीला. आणि आता आम्ही ते साड्या आता नऊवारी सोडून दुसरी घातलेली आहेत. तर आता आमच्या इथून तर पालखी येऊन गेली आहे, पण ह्या लोकांची आंघोळी झाली नव्हती, त्याच्यामुळे त्या लोकांना पालखी खालून नाही काढलं. तर आता आमचं जे जुनं घर आहे तिथे आम्ही चाललो आहोत. तर ह्या दोघी राहिल्या आहेत, त्यांना पालखी खालनं काढायचं आहे. तर चला तुम्हाला घेऊन दाखवते आता मी आमचं जुनं घर. हे बघा आमचं मोठं घर. ही माझी मोठी आई आहे. आई ही सर्वात माझी मोठी आई आणि माझी सर्वात छोटी नानी. ही माझी छोटी नानी आहे, सर्वात छोटी आई. आणि ही माझी दुसरी मोठी आई आणि ही माझी वहिनी आहे. सर्व माझ्या वहिनी आणि ही एक माझी वहिनी आहे, सगळ्यात छोटी वहिनी. ते माझ्या या काकीची सून. आणि ह्या आईच्या ज्या सून आहेत त्या आता गेल्यात लेझिम खेळायला. त्या आता आल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवणार. भेटूया 5 मिनिटानंतर.
तर मंडळी पालखी वगैरे फिरून झाली, दुपारची जेवले, परत कीर्तन झाला आणि नंतर थोडेसे झोपले होते. रात्री आम्हाला झोपायला घरी 5 वाजता गेलो आणि नंतर रात्री डान्स वगैरे होते, तर पोरांचे कार्यक्रम होते, डान्स होते. झोपायला खूप उशीर झाला. घरी गेलो झोपायला आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट आंघोळ्या वगैरे केल्या आणि काकड आरतीला निघून गेलो. तर मग आरामच नव्हता मिळाला बिलकुल. गावी आल्यापासून बिलकुल पण आराम नाही. मग आता थोडंसं आम्ही 2:30 3:30 3ला आम्ही थोडंसं झोपलो जेवून. ते आता उठलं आणि आता आलो आम्ही आमच्या शेतामध्ये. आई आम्हाला शेतामध्ये घेऊन आली आहे. तुम्हाला दाखवते आमचं गावचं रान दाखवते तुम्हाला. चला. ही जांभळ आहे वाटतं. ही नवीन जांभळ आलेली आहे. ही बघ आहे ना, नव्हती पहिली इथे जांभळ. पत्री आई घेऊन आली शेवटीला पत्रिका. आम्ही तुला बघितलं पण ना आलेल्या गावाला. हो काय? मग आता आई पोरांना काय घेऊन आली? हे काटा आहेत खाली बघा. काट्यांमध्ये आई चालले पुढे. आईच्या पाठीवर जाय कुणीकडे नेते काय माहिती. घेऊन या, मी करवंद बघायला चाललोय. आई अक्का आमचा रान फिरवणार आहे आम्हाला. संध्याकाळचे 6 वाजलेत आई, बहुतेक 6 का 6:30 वाजलेत. एक झालेत करवंदी नाही झाली अजून. कशी करवंदी झाली नाही? ए झाले ते बाई. हे बघ समोर. हे बघ समोर. ते बघ समोर आहेत. हे बघ साईडला मी काढतो. पान घ्या तिथून कुठून तो वरती पान आहे. एक एक टेस्ट करायला जरा खाऊन बघायला. धरा एक एक साधारा पत्रिका पड. पिटका कुठं ऋतुजा, वीरू, शिव, फोटो काढते ए विरा. साधार ही आमची छोटे छोटे पिल्लू आणि टिल्लू. पोरांना घेऊन फिरते ना, मग ती काढते इकडची. हो काय? आम्ही कच्ची खायची. आई कुड्याची फुलं बघ. चांगली लागतात. घेऊ काय? हे बघ कुड्याची फुलं. आता कधी बनवशील? उद्या बुधवार, उद्या वाशाट. मग इथे पूर्ण आपण ज्यावेळी यायचो किती हरियाली असायची. आता नुसतं सपाट झालंय ना आई सगळा, काहीच नाही राहिला. आई मला तू कुसरीची फुलं कुठं आणायला जायचीस है ना? आता नसतील ती झाडं. मला असं वाटतं कुसरीची. सण असला की आई गजरे बनवायसाठी कुसरीची फुलं घेऊन यायची. हा हां. तर मंडळी करवंदी बघा दिसतात का? काटा आहेत वीर. बघा भरले पूर्ण जाळ करवंदाने. पूर्ण जाळ अशी भरली आहे ना, खूपच. ऋतुजा हाताला लागेल. अरू तुम्ही काढायला आतमध्ये जरा पण शिरू नका. तिथे पण काढायला घसरली करवंदी बघून. तोंडात टाकून बघ. ती काय काय करू आहे? आंबट असतील जाम. पिकतील कधी गाई? मे महिना आलाय आता. पिकतील कधी? वातावरण बघा किती मस्त झालं एकदम. जर थोडीशी जास्ती काढ, मी पण घेऊन जाईल. आई थोडी जास्ती काढ, मी घेऊन जाईल. करवंद थोडीशी घेऊन जाईल मी. तुमच्या तिकडे भेटत राहणच ना आम्हाला तर कुठून भेटतील. एक करवंद बघायला नाही भेटत अजिबात. ए विरा
शिवा बघता दीदी, ऋतू दीदी, आरू दीदी झोपून उठलेत. फणस बघा, ही आमची एवढी लहानपणाची फणस आहे. बघा किती फणस आलेत. पण तो कापा नाही, हा बरका आहे ना आई आपला, बरका आहे. सुका असतो गरा, गरे जे असतात ते सुके असतात. टिलू दादाची गाडी, ऋतू ए ऋतू, टिलू दादाची गाडी. चला आता आमच्या घरी आलो. संध्याकाळचे 6:30 ते 7 वाजलेत. आता जरा हातपाय वगैरे धुवा, फ्रेश व्हा, मग मंदिराकडे जाऊया आपण. कोण नाही आहे वाटतं घरामध्ये. आमच्या आईचं घर आहे गावाच्या बाहेर, थोडंसं गाव पुढे राहायला. खोल, टाळा आहे, टाळा आहे, टाळा आहे. थांब, आई आहे ती चावी घेऊन. बघा आमची फलटण बघा दरवाजाच्या बाहेर उभी आहे. आता हातपाय वगैरे धुणार, थोडंसं फ्रेश होणार आणि मग जाणार वरच्या घरी आणि देवलाजवळ. बघे हे बघा करवंदे. हॅलो, तुझ्या झोपून उठली आहे, दीदी पण झोपून उठली आहे. हे बघा आमचे चेंडे आणि पांडे, उंच वाटतो. खिलारी जोडी, राजा आणि सरजा. येडे कुठले. पण माझं असं डोकं फिरतो 10 वेळेला. चला आता हातपाय धुवा आणि जाऊया नंतर वरती. यांना खाया प्यायला जरा देऊया आपण. आईचं किचन आहे. तिकडे पाठची लाईट कोणते. हा थांब, पाठची लाईट कुठे उठी ते. इकडे बाथरूम राहिलंय, इकडे पडवी आहे आईची. इकडे गॅस आणि हे चुला बनवायचं आहे. इकडे बाथरूम आहे, इकडे बाथरूम आहे, संडास, आणि इकडे एक हा भांडी वगैरे धुण्यासाठी आम्ही बाथरूम काढला आहे. हा हे सगळं जे पसारा असतं ना तेवढं इकडे आणून टाकलेलं असतं. कोणच गावी नसल्यामुळे काय करत पण नाही घरामध्ये काम. भरपूर काम बाकी आहे. वरती सिलिंग विलिंगचं काम करायचं आहे, घर वरती उठवायचं आहे. दादाची गाडी आहे घरामध्ये, दादा आला नाही गावाला. शिवाच्या पप्पाची गाडी आहे ना. शिवा तुझी गाडी आहे ना घरामध्ये, पप्पाची गाडी आहे ना. इकडे बेडरूम, आज बेड बंद केलाय. आज बेड आहे तो दिवसभर आम्ही बंद करून ठेवला आहे, कारण जागा खूप कमी होते फिरायला. बाजार घरामध्ये आज माणसं कमी झाली, माणसं होती सगळी गेली. आज मावशीची मुलगी आली होती, अजून मावशीच्या मुलगीचं आशू गेली तर करमत नाही आम्हाला. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा आईचा घर कसा आहे तो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.